नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सिल्वन फॅमिली ब्लॉग्समध्ये। आज तुमचं मी स्वागत करतोय। बघा, आज आपण करणार आहे भेंडी स्पेशल, माझ्या स्टाईलमध्ये भेंडी करणार आहे। ते आपण भेंडी अशा कापून घेतल्यात, हे दिसतात तुम्हाला। ठीक आहे, आता आपल्याला इथे मसाला घ्यायचा आहे। मसाला मी घेतो, काय काय त्याला लावतो, आपण कुरकुरीत कशी करतो हे सगळं तुम्हाला पाहायला भेटेल। सर्वात पहिले आपण हे बघा, इथे बेसन आहे, ते बेसन टाकून घेतोय। किती घ्यायचं? 1-2 काय बोलतात त्याला, चम्मच घेऊ शकता तुम्ही। असं बेसन घ्यायचं, एवढ्या भेंडीपुरती हे बेसन पुरेसं आहे। ठीक आहे, बेसन आपण ठेवून देऊ। आणि आत्ता आपण घेऊया ह्याच्यामध्ये, बघा सर्वात पहिले आपण टाकायची याच्यामध्ये मसाला। दिसतोय मसाला, 1 चम्मच भरभरून मसाला टाकायचा। आणि हे काय, गरम मसाला, थोडासा गरम मसाला टाकायचा 1 चम्मच। आणि अर्धा किंवा पाऊण हळद, अशी थोडीशी वरच्यावर। बाकी मीठ 1 चम्मच मस्तपैकी घ्यायचं। हे घ्या, थोडीशी आमचूर पावडर पण टाकूया आपण याच्यामध्ये। थोडीशी आमचूर पावडर घेतली, बघा आमचूर पावडर। ठीक आहे, आता हे काय करायचं, हे मिक्स करून घ्यायचा मसाला असा। ठीक आहे, हा मसाला झाला मिक्स आपला। इथे तोवर मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यात तेल टाकूया आपण। हा मसाला चांगला हे करून घ्यायचा। आणि या भेंडीला लागण्यासाठी ही भेंडी थोडी धुवून घ्यायची, धुवून घ्यायची इन द सेन्स थोडंसं पाणी त्याच्यात घ्यायचं। याची भेंडी आपण काय केलं, भिजवली, चांगली भिजून घ्यायची व्यवस्थित, म्हणजे ओली झाली पाहिजे आणि तो मसाला त्याला लागला पाहिजे। हाच त्याचा हेतू आहे, दुसरा काही हेतू नाही। ठीक आहे, धुतलेले आहेत तरी पण असं पाणी नितळून घ्यायचं त्याचं। चला, आता ती भेंडी आपण तिकडे घेऊ। तर आपण काय करू, आता तेल जे आहे तेल आपण टाकून घ्यायचं मध्ये। थोडंच तेल टाकायचं, जास्त नाही, 2 पळी तेल भरपूर होईल। तवा थोडासा गरम करायला ठेवला होता। आता इथे आपण भेंडी जी आहे ना, भेंडी आपण एक एक करून या मसाल्याबरोबर अशी हे करून घेऊया। हे बघा, हे बघा, अशी झाली पाहिजे ही भेंडी। आतमध्येही मसाला लागला पाहिजे आणि बाहेरही लागला पाहिजे। तो जो आपण मिक्सचर तयार केलेला तो यासाठीच केला होता। ठीक आहे, भेंडी पटापट मी मसाला लावून घेतो। भेंड्या बघा मस्तपैकी अशा भरून घ्यायच्या मसाल्याने। या ओल्या झाल्यामुळे त्याला मसाला व्यवस्थित लागतोय बरं का, हे महत्त्वाचं आहे। ही भेंडी थोडीफार ओली करून घ्यायची। आपण आधी धुतोच, पण धुवायच्या नंतरही थोडी ओली किंवा धुतलेली असेल समजा, जास्त तुम्हाला काय करायची गरज लागणार नाही। आता काय काय ठिकाणी अशी भेंडी व्यवस्थित कापली गेली नसेल तर त्याच्यात मसाला जो आहे तो व्यवस्थित भरून घ्यायचा। याच्यात बेसन आहे, त्याच्यानंतर आपला जो मसाला असतो तिखट मसाला तो आहे, गरम मसाला आहे, आमचूर पावडर आहे, हळदी आहे, मीठ आहे, त्यामुळे हे एकदम चविष्ट लागणार आहे। तर इथे मसाला आपल्याला हे जरा कमी पडलं होतं, त्याच्यामुळे पुन्हा एकदा बनवून घेतलं। इथे भेंडी बघा, हे बघा अशी लागून तयार झाली पाहिजे। धुतल्यामुळे ती अशी होते, बघा इकडे दाखवतो तुम्हाला, हे बघा धुतल्यावर अशी होते। तर थोडं असं झालं पाहिजे का, आता ते मसाला आत गेला पाहिजे ना त्याच्याशिवाय मजा येईल कशी। आणि नवीन तुम्ही लोक बघत असाल तर जरा लाईक करा। आज मी करतोय कारण ही रेसिपी माझीच शोधलेली, दुसरं कोणीच नाही करत ही रेसिपी। आणि मी आज तुम्हाला माझी सिक्रेट रेसिपी शेअर करतोय। भेंडी एक तर माझ्या आवडीची आहे, एखाद्याला आवडत नसेल समजा तर अशी ट्राय करून बघा, तुम्हाला खायला आवडेल। आपण नेहमी जी भेंडी करत असतो ती कापून आणि हे करत असतो बरोबर, त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांना नाही का भेंडी आवडते नाही आवडते काय सांगता येत नाही। ज्यांनाही आवडते ते ही जी रेसिपी जर तुम्ही बघत असाल, व्हिडिओला पहिले लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करा। आमचे बघा आता 1000 सबस्क्रायबर व्हायला फक्त 200च सबस्क्रायबर राहिलेले आहेत, तर ते पण लवकरात लवकर पूर्ण होतील अशी आपण तुमच्याकडून अपेक्षा करू शकतो। कारण सबस्क्राईब करणारे शेवटी तुम्हीच आहात, तुम्ही बघताय तर सबस्क्राईब करायला पाहिजे। ठीक आहे, हे मी करून घेतो, मग भेटू आपण। तर हे आपण भेंडी मस्त हे करून गेलेले, इकडे तेल तापलेलं आहे आपलं। आता आपण काय करूया, एक एक करून भेंडी यामध्ये सोडूया अशा।
आणि त्या फ्राय होऊन द्यायच्या, क्रिस्प होऊन द्यायच्या, जेणेकरून माझी जरा स्टाईल अशी आबडधोबड असेल, जरा समजून घ्या. बस जेवढे त्या तेलापुरती मावतील एवढेच ठेवायच्या आणि त्या पलटी पण करायच्यात आपल्याला. ठीक आहे, हे जरा त्याला थोडंसं फ्राय होऊ द्या. त्याला ते पीठ जे लागलेलं आहे ना चांगलं त्याला हे होईल, फ्राय होईल. हे बघा ते व्यवस्थित फ्राय झाले पाहिजे. जे आपण त्याला लावलेले आहे चटणी मसाला जे काय बोलाल तुम्ही, आणि हे एवढंच तेल पुरेसं होतं. एखाद्याला जास्त लागत असेल तर ते घेऊ शकता, नंतर ते काळं पडतं मसाल्यामुळे फ्राय करून करून. असं आहे. हे बघा आतमध्ये पण जो मसाला लागला आहे ना त्यामुळे ते भेंडी मस्त एकदम अशी मसाल्यासोबत फ्राय होऊन येते. हिला मी फ्राय करून घेतो आणि ही काढून तुम्हाला दाखवतो कसं हे झालंय. ठीक आहे, एक तो आपला जजमेंट आहे की किती किती फ्राय करायचं आहे. जास्त एकदम काळी पण नाही पडली पाहिजे, व्यवस्थित ती रोस्टेड झाली पाहिजे. म्हणजे तेलासोबत फ्राय पण झाली पाहिजे आणि साईडला जी जागा आहे ना इथे थोडी रोस्ट पण झाली पाहिजे, या हिशोबाने करायचं. ठीक आहे, ते बघा ही साईडला मी ना रोस्ट करायला ठेवलेत त्यांना, म्हणजे त्यांचं हे फ्राय केलेलं तेल या साईडला आहे आणि थोडंसं रोस्ट करायला ठेवायचं आणि नंतर मग आपल्याला पलटी मारायची आहे. हा असा जरा गोल्डन कलर आला पाहिजे त्याला आणि थोडा अजून डार्क झाला पाहिजे कलर. डार्क झाल्यावर दाखवतो तुम्हाला. ह्याला पलटी पण मारायला लागतं कारण एक साईडने जास्त ते भाजू शकतं आणि जास्त काळपट होऊ शकतं. ठीक आहे, तर त्याच्यावर लक्ष द्यावं लागतं. हे बघा ही भेंडी जी आहे ती मी टर्न केली, थोडी रोस्ट झाली आहे बघा. थोडा असा डार्कर कलर आला पाहिजे, म्हणजे त्याचा रोस्ट जो आहे तो चांगला झाला पाहिजे. हे बघा लक्ष द्यावं लागतं. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं ही जी भेंडी आहे थोडीशी जास्तच करपली आहे, पण बाकीच्या ज्या आहेत त्या व्यवस्थित निघालेल्या आहेत तोडून. ठीक आहे, मग आता ह्या ज्या बाकीच्या राहिल्यात ह्याही मी करून घेतो. ह्याच्यामध्ये हा आयडियल कलर आला पाहिजे. हा जो दिसतोय तुम्हाला हे असं नाही पाहिजे, असं पाहिजे आयडियली. थोडं ते क्रिस्प पण होतं. हे बघा थोडं क्रिस्पी पण झालेलं आहे. आवाज येत असेल तुम्हाला. बरं तुम्ही नवीन नवीन करत असाल तर अशा 2-3 भेंड्या टाकून आणि ते तुम्हाला पलटी करायला जमतील या हिशोबाने करा. तेल जास्त कडून देऊ नका, जेणेकरून त्या अशा काळ्या नाही पडणार. ह्या आम्ही अजून ह्या बघा एवढ्या करून घेतलेत, एवढ्या बाकी आहेत. आणि ही रेसिपी इतकी चांगली लागते, ही भाजी इतकी चांगली लागते, अशी कुरकुरीत भेंडी मस्त एकदम. म्हणजे तुम्ही खाल ना तर तुम्ही सारखं सारखं बोलाल की पाहिजे. आणि झटपट होणारी भाजी. काय थोड्याशा भेंड्या घ्यायच्या, कापायच्या, मसाला लावायचा. ड्राय मसाला असतो त्यामुळे हे होतं, त्याला चव येते कुरकुरीत. हे बघा आता या पलटी करून घेऊ आपण. म्हणजे ना त्यांच्यावर लागलेलं जे बेसन आहे ते असं दिसलं पाहिजे. ठीक आहे, हे बघा. हां हे बघा, मला थोडं परत पाहिजे तर थोडंसं फ्राय अजून करून घेऊ शकता तुम्ही. एक एक भेंडी अशी साईडला तेलामध्ये. अगदी जास्त करायचं नाही आपल्याला. हा बघा असा कलर आला पाहिजे त्याला व्यवस्थित. त्याच्यावरचा जो मसाला होता तोही क्रिस्पी झाला आहे. काढून घेतला आणि दुसऱ्या टाकलेले आहे त्याच्यामध्ये. त्यांना हलवत राहायचं, चेक करायचं, जेणेकरून तेल जास्त कडल्यामुळे ते नाही झाले पाहिजे. हे साईडला काढून घेतो मी, थोड्या भाजून होतील आणि त्यातलं तेल जे आहे ते पण उतरून जाईल. ठीक आहे, तोवर आपण दुसऱ्या टाकू. तर ही आहे, हे बघा ताट इथे खाली झालेलं आहे. आणि ह्या शेवटच्या 3 ज्या भेंड्या होत्या ह्याच्यामध्ये मी अशा रोज साईडला करून घेतल्या. आयडियल कलर आलेले. आणि हे बघा इकडे पूर्ण भेंड्या आपल्या तयार आहेत, कुरकुरीत. आवाज येत असेल तुम्हाला, एकदम कुरकुरीत आहे. तर जरूर ही रेसिपी ट्राय करून बघा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा. आणि तुम्ही सांगा कसं झालंय, काय झालंय. तुम्हाला खाऊन बघाल तुम्ही, तर आम्ही तर खाणारच आहोत. तुम्ही बनवून बघा. आजच्यासाठी एवढंच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असेच बघत राहा, हसत राहा, खेळत राहा, मस्त राहा, स्वस्त राहा, जबरदस्त राहा. बाय बाय.